विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान होतंय, मात्र 11 जागांसाठी 14 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे ही निवडणूक रंजक होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे गेम कुणाचा होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. बघूया. 14 गडी 11 जागा, गेम कुणाचा? विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजार होणार. कुणाच्या आमदारांवर कुणाचा डोळा? विधान परिषदेच्या 11 जागांसाठी येत्या 12 जुलैला होणाऱ्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट निर्माण झाला. कारण 11 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत एकूण 14 उमेदवार रिंगणात उतरल्या. या 14 उमेदवारांपैकी नेमका कुणाचा गेम होणार याची चर्चा सुरू झाली आहे. संख्याबळापेक्षा महाविकास आघाडीने एक जादा उमेदवार रिंगणात उतरल्यानं रंगत निर्माण झाली. या निवडणुकीत विधानसभेचे 274 आमदार मतदान करणार आहेत. त्यामुळे विजयासाठी एका उमेदवाराला 23 मतांचा कोटा असणार आहे. महायुतीचं संख्याबळ 197 आहे. त्यामध्ये भाजप 103 आमदार, शिवसेना शिंदे गट 38, राष्ट्रवादी अजित पवार गट 40, जनसुराज्य शक्ती 1 आमदार, रासप 1, मनसे 1 आणि अपक्ष 13 आमदार आहेत. तर महायुतीनं 9 उमेदवार रिंगणात उतरवलेत. यामध्ये भाजपचे 5 उमेदवार आहेत. भाजपनं पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, परिणय फुके, सदाभाऊ खोत, अमित गोरखे यांना उमेदवारी दिली आहे. तर शिंदे गटानं कृपाल तुमाने आणि भावना गवळी असे 2 उमेदवार रिंगणात उतरवले. तर राष्ट्रवादी अजित पवार गटानं शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांना उमेदवारी दिली आहे. आता एक नजर टाकूया महाविकास आघाडीच्या संख्याबळावर. महाविकास आघाडीचे एकूण आमदार आहेत 69. त्यामध्ये काँग्रेसचे 37 आमदार, शिवसेना ठाकरे गट 15+1, राष्ट्रवादी शरद पवार गट 12 आमदार, समाजवादी पार्टी 2, माकप 1 आणि शेकापचा 1 आमदार आहे. तर महाविकास आघाडीनं मैदानात उतरवलेले 3 उमेदवार कोण आहेत त्यावर एक नजर टाकूया. काँग्रेसनं प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेना ठाकरे गटानं मिलिंद नार्वेकर आणि शेकापकडून जयंत पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यासोबतच छोट्या पक्षांचे आमदार कुणाला मतदान करणार यावरही या निवडणुकीचा निकाल फिरण्याची शक्यता आहे. इतर पक्षांचं किती संख्याबळ आहे त्यावर एक नजर टाकूया. MIMचे 2 आमदार आहेत. प्रहारच्या बच्चू कडूंचे 2 आमदार, बहुजन विकास आघाडी 3 आमदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा 1 आमदार आहे. एकूण संख्याबळ आहे 8. संख्याबळानुसार प्रत्येक पक्षाने आपले उमेदवार दिले असते तर निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता होती. मात्र 11 जागांसाठी 14 उमेदवार दिल्यानं मतं फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येते. त्यामुळे या सगळ्या मातबर उमेदवारांमध्ये पराभूत होणारा उमेदवार कोण असेल याची चर्चा सुरू झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.